आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात फडणवीसांनी ही घोषणा केली आहे। आपल्या घरांची जी काही स्वप्न आहे 25,50,000 रुपयामध्ये 500 चौरस फुटाचं अतिशय चांगलं घर हे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। आपल्या घरांची जी काही स्वप्न आहे 25,50,000 रुपयामध्ये 500 चौरस फुटाचं अतिशय चांगलं घर हे या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे। मतांच्या चोरीचा आणि मतदार यादीतल्या गोंधळाबाबत राहुल गांधींनी केंद्रीय निवडणूक आयोगावर आणि सरकारवर निशाणा साधला। याबाबत राज ठाकरेंना विचारलं असता मतदार यादीच्या तपासणीची मागणी आधीपासून करत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं। तर 25 वर्षांपासून मतदार याद्यांमध्ये सुधारणा न झाल्यानं दोष आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे। मी 16-17 पासून बोलतोय तेव्हा मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। 16-17 सालापासून मी बोलतोय ना, बाकीचे आता बोलायला लागले। मुंबई महानगरपालिकेतली मग मतदार यादींची तपासणी पुनर्तपासणी झाली पाहिजे का? झालीच पाहिजे आणि आमची लोकही तपासतायत। गेल्या 25 वर्षामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन न झाल्यामुळे मतदार याद्यांमध्ये दोष निर्माण झालेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। मी स्वतः 2012 साली अशा प्रकारचे जे काही दोष आहेत त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलेलो आहे। हायकोर्टात माझी पिटिशन आजही पेंडिंग आहे त्या संदर्भातली। मात्र याच्यावरचा उपाय मी त्याही वेळेस मागणी हीच केली होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा। आता निवडणूक आयोगाने कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलेलं आहे तर त्यालाही हे विरोध करतात। हे अतिशय चुकीचं आहे, त्याला का विरोध करता? ते रिव्हिजन झालं तरच याद्या योग्य होतील। मतदार यादीमधल्या घोळावरून लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारलाय। चंद्रपुरातल्या घुग्गुस शहरात एका बंद घरात विविध जाती धर्माचे 119 मतदार असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। घुग्गुस शहरातल्या केमिकल वॉर्डातील सध्या बंद स्थितीत असलेलं घर क्रमांक 350 हे सचिन बांदुरकर यांच्या मालकीचं आहे। त्याचा रियालिटी चेक एबीपी माझाने केलाय, ज्याच्यामध्ये मतदार यादीतले पत्ते चुकीचं असल्याचं दिसून आलंय। मुळात मतदारांची नोंदणी करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनीच घोळ घातलाय आणि 119 मतदारांचा पत्ता एकच नोंदवण्यात आल्याची माहिती समोर येते। घर में 119 वोट पाया गया है। 119 वोट में हमने यहाँ पड़ताल करने के बाद पता लगा कि 2 ही लोग रहते हैं, 2 ही वोट है, 600 फुट का घर है। कहीं ना कहीं इलेक्शन कमीशन भाजपा के फेवर में काम कर रहा है। इसीलिए मैं कांग्रेस तरफ से विनती करता हूं कि उनके ऊपर में देशद्रोही की गुना दाखिल होना चाहिए, अन्यथा आने वाले दिनों में कांग्रेस की तरफ से बड़ी आंदोलन छेड़ा जाएगा। नालासोपारा मतदारसंघात एकाच मतदार यादीत एकाच महिलेचं नाव तब्बल 6 वेळा आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत। 2024च्या विधानसभा निवडणुकीतील मतदार यादीमधला हा प्रकार आहे। यामध्ये त्या महिलेचं नाव एका मतदान केंद्रावर 5 ठिकाणी तर दुसऱ्या मतदान केंद्रावर एका ठिकाणी आढळणार आहे। 2024च्या लोकसभा निवडणुका रद्द झाल्या पाहिजेत अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी केली। राहुल गांधींच्या आरोपांनंतर सरकार घाबरलंय असंही ते म्हणतात। अनुराग ठाकूरांच्या पत्रकार परिषदेत 6 बोगस मतदारांचा खुलासा होऊनही त्यांना निवडणूक आयोगाची नोटीस का आली नाही असा सवालही त्यांनी केला। हम वाराणसी का इलेक्ट्रॉनिक वोटर लिस्ट की मांग कर रहे हैं। सबको यकीन हो जाएगा, हमें तो है, लेकिन कुछ लोग अभी भी बचे हैं जिनके मन में संशय है। उन्हें भी यकीन हो जाएगा कि एक बूस्टर डोज मिला था प्रधानमंत्री को। काउंटिंग के दिन आधे दिन तक प्रधानमंत्री हार रहे थे। नरेंद्र मोदी वाराणसी से चुनाव हार रहे थे। गंगा पुत्रों ने उनका इलाज कर दिया था, लेकिन एक बूस्टर डोज फर्जी वोटर्स का मिल गया। मतचोरीच्या आरोपांवरून निवडणूक आयोगाने राहुल गांधींना चांगलंच फटकारलंय।